हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही जात आहे महालक्ष्मीला. हे बघा मीरा किती सुंदर दिसते ना. सो आम्ही वोल्वो बुक केली आहे आणि आम्ही वोल्वोने जाणार आहे महालक्ष्मी. तर तुम्हाला पूर्ण प्रवास आम्ही सांगू या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू पहा. अभी जा रहे हैं हम लोग माता से मिलने. फ्रेंड के लिए फ्रेंड को रुकना था, टिक्का भी लगाना था. ए सॉक्स पहन लो. गुड्डा, आपण जिथे चाललोय ना तिथे खूप थंडी असते, म्हणून ना तुला असे जाडे जाडे कपडे घातलेत आणि तुला तो सॉक्स पण घालायचा आहे. तुला येतो स्वतःहून सॉक्स घालता? नाही येत. मग कशी घालतेस तू? गुड्डा, आप कुछ बोलना चाहोगे? आपको कैसे लग रहा है हम लोग इस टाइम पे जा रहे हैं तो? अच्छा लग रहा है. और डब्बा मेरे से नहीं हो रहा है. चलो. मैं जा रही हूँ मेरे मंदिर में और पता नहीं मुझे बहुत पसंद है. तर गाडी भेटली तर मग सांग पटकन ना. किती दो बस. हम लोग हमारी बस का वेट कर रहे हैं, तो आपको कैसे लग रहा है? अच्छा. आपको मज़ा आ रहा है बहुत? क्या खा रहे हो? चुप्पा चुप्स. क्या बोलते हैं इसको? चिप्पा चिप्स. क्या बोलते हैं? सो अनप्लॅन्ड म्हणजे माहिती आहे का काय आहे? सकाळी सकाळी मी म्हणजे असंच माझं मन केलं महालक्ष्मीला जाण्यासाठी आणि मीराच्या पप्पांनी मला सांगितलं की अरे मी पण सर्च करत होतो की महालक्ष्मी कसं जायचं म्हणून. तर आमचं प्लॅन ट्रिप नाही आहे हे, म्हणून आमची म्हणजे ट्रेन वगैरे आम्ही काही केली नाही आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही घाईघाईत ऑफिसवरून आल्यानंतर बॅग पॅक केली आणि आम्ही आता निघालो आहे महालक्ष्मीसाठी. सो बसचं आम्ही वेट करतो आहे. गुड्ड्यासाठी आम्ही मस्त व्हाईट कलरचे शूज काढलेले घालण्यासाठी आणि ते शूज तिथेच घरीच आम्ही विसरून आलो. मोस्ट इम्पॉर्टंट, कोल्हापूरला खूप थंडी असणार आहे आणि मी माझं जॅकेटच घेतलं नाही. जॅकेटसुद्धा काढून ठेवलेली पण काढलं नाही. सो सॅड गुड्डा. अब मम्मा को ठंडी लगेगी तो आप आपका जैकेट दोगे क्या? हाँ. पक्का दोगे? प्रॉमिस? थँक यू. चली बघा, ही आहे आमची बस आणि कोंडुस्कर ट्रॅव्हल्स. गाडी काय आहे बरं? शाळेत आहे आता. काय आहे? L9 आहे. पुढे 3rd नंबर सांगितला ना त्यांनी. चल कुठं पुढे. इथे खाली आहे का? वा गुड्डा, हे वाला आहे बघ आपलं प्लेस. बस इथे जात. आम्ही इथे जमणार आहे आज. ही आमची बस. कुठे कैसे लग रहा है? जवळ है कॅमेरा. गुड्डा आता बोला, कसं वाटतंय? कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. कहाँ पे सोना है आपको? यहाँ पे सोना है. यहाँ पे सोना है. ठीक है. गुड्डा, मजा आ रहा है ना गुड्डा को? मी गेलेला, अंजूने गेलेला. मम्मीने. अंजू आहे घरी? अंजू काय माहिती नाही. हे ना आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये घेतलंय कैरी खायला. हे बघा ही कैरी. वाव. इधर वो अंदर रखा है ना.
बैग किधर रह गई गुड्डा हमारी? उधर ही रह गई। ये क्यों निकल रहा है? अच्छा नहीं लग रहा है। गुड्डा बैग रहने गई है, बैग नीचे रखते हैं वैसे, लेकिन उस बैग में आपका ब्लैंकेट है तो वो हम लोग भूल गए ना। कोई बात नहीं, हम लोग ना अभी थोड़ा देर के बाद वापस बस रुकेगी ना, फिर हम लोग आपका ब्लैंकेट निकाल लेंगे, ओके? क्योंकि मामा पापा को तो पता है गुड्डा के ब्लैंकेट के सिवाय गुड्डा को नींद नहीं आती है ना गुड्डा? आई मम्मा अच्छा देखती हूँ मैं इधर। आप देखो क्या है। ओह वाव, कितनी अच्छी पसंद है। क्या है वहाँ पे? अरे गुड्डा तो गिर गई। ये क्या है? अभी वो खाया ना हमने। गुड्डा ये देखो क्या है इसमें। डू यू वांट टू ट्राई? नो। हैव इट। यू आर सेइंग नो एंड देन यू आर टेकिंग। मुझे चटनी जैसे लग रही है। अरे चटनी नहीं, ये स्वीट वाला है। हैव इट वन ना, एक बार। गोल गोल है। गुड्डा ये इसको ना कैरी बोलते हैं, कैरी। मुझे नहीं पसंद है ये, मुझे तो मीठा मीठा पसंद है। ओके मम्मा अकेले खा जाएगी फिर। नहीं चाहिए? और अभी अगर बस चालू हो जाएगी ना गुड्डा तो आप गिर जाओगे। हाय गाइस, लाइट हम लोग अभी कैसे सो गए। चालू हो गई? लाइट कैसे चालू हो गई मम्मा? लाइट नहीं चालू हो गई, मम्मा ने कैमरा ऑन किया और अभी सोना है हम लोगों को। सोना है? ये लो आप कैमरा लो और हम लोगों को दिखाओ, लो। तो गाइस मेरी मम्मी पापा सो गए। अरे गुड्डा आपने तो क्या कर दिया, कैमरा पे ही हाथ रख दिया। हाँ बोलो, कुछ बोलना है आपको? फ्रेंड, ये देखो मेरे मम्मी पापा नहीं सो रहे, उसको बुला दो। ओह, लाहौर वाया कुवत। मम्मा को लग रहा है मम्मा इससे अच्छी नींद आएगी। गुड्डा 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 आप बता दो, आप बताओ मम्मा को अच्छी नींद आएगी ना इससे? मम्मा इससे नींद आएगी इससे। खोलो, इधर देखो, ताकत लगाओ। मैं खोलूं? बस मैं खोलता हूँ। ये देखो इजी है, ये देखो कैसे किया मैंने, ये देखो। बस 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 गीला हो जाएगा टी शर्ट, पियो वापस, बस। क्या हुआ? अगर टाइम नहीं, क्या नहीं गई? क्या हुआ? नहीं गुड्डा, ऐसे बिना चप्पल के भागो नहीं। अरे वो तो मैं ट्रेन के अंदर ही भूल गई। ट्रेन के अंदर? हाँ, अब क्या करेंगे? अभी तो मातंगी से पहुंच जाएगा वो, तो मुझे गुड्डा गुड्डा, हम लोग क्या ले रहे हैं यहाँ से? क्या ले रहे हैं हम लोग यहाँ से? हम लोग यहाँ से लेंगे सैंडविच, क्योंकि हम लोग जब घर से खा के निकले थे फिर भी मम्मा को भूख लग गई।
रात्री 9:30ची ट्रेन होती, पण 12:30पर्यंत ट्रेन रुनवल गार्डनलाच म्हणजे डोंबिवलीलाच थांबलेली, बिकॉज थोडा प्रॉब्लेम झालेला. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे जेव्हा गुड्डा आणि मी झोपले होतो. तर आम्ही इथे अतिथी फॅमिली रेस्टॉरंटच्या इथे म्हणजे सगळ्यांना वॉशरूम आणि जाण्यासाठी नाश्ता करण्यासाठी सकाळी 7:30 वाजता इथे आलो. म्हणजे इथून अजून आम्हाला पोचायला वेळ लागेल, म्हणजे 9:30 पावणे 10च्या टायमिंगमध्ये आम्ही कोल्हापूरला एक्झॅक्टला पोचलो. सो एक्सपेन्सेस कसा होता ना की येताना आम्हाला 1000 रुपीज पर पर्सनची बसची तिकीट लागली आणि कोल्हापूरला पोचल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी 100 रुपये घेतले. आम्ही 2 जण होतो आणि गुड्डा म्हणजे माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी. तर आम्हाला 100 रुपये तिथे पोचण्यासाठी लागले. आणि येताना रिटर्न आम्हाला आमची वेटिंगमध्ये लिस्ट होती पण ती कॅन्सल झाली. तर येताना परत आम्हाला तात्काळमध्ये बसची तिकीट काढायला लागली प्रीमियममध्ये, तर ती 1500 रुपीज पर पर्सन लागले. आणि जेवण वगैरे तिथे फ्री ऑफ कॉस्ट होतं, तर जेवण आम्ही तिथे जेवलो दोघं पण मिळून आणि जेवण खूप छान होतं. मॉर्निंग एव्हरीवन. सो CBST नाव आहे ना बस स्टॉपचं? कोल्हापूर बस स्टॉपला आता आम्ही पोचलो. ही बघा आमची गुड्डा. सो एज आय टोल्ड यू लास्ट नाईट ऑल्सो की हा अनप्लॅन ट्रिप होता म्हणून आमचं बुकिंग पण नाही झाली आहे. सो आता चला ठिकाणं शोधूया कुठे राहायचं आपल्याला आज दिवसभर. हा गुड्डा चलो. बस स्टॉपच्या इथून आता आम्ही एक ऑटो पकडतोय. ऑटोवाले 100 रुपये घेणार आहेत आणि मंदिराच्या इथे सोडणार आणि तिथे आपण बघूया रूम. सो थंडी एवढी होती की गुड्डाची फोटो फाटले आहेत. इथे दाखव स्माइली का काम. सो आता इथून ऑटो पकडली आम्ही मंदिराच्या इथे जाण्यासाठी आणि तिथेच रूम बघू. हा गुड्डा गुड्डा रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. आज चाले आले गुड्डा. कोल्हापूरचा बस स्टॉप होता CBS म्हणून, तिथून आम्हाला ही ऑटो भेटली आणि इथून 100 रुपीज घेतले धर्मशाळेचा स्टॉपपर्यंत पोचायला आणि तिथे आम्ही बुकिंग केली. सो आम्हाला रिक्षावाल्यांनी हा ऑप्शन दिलेला की महालक्ष्मी धर्मशाळामध्ये तुम्ही जाऊन रूम बुक करू शकता. येथे ना कॉमन वॉशरूम जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 600 रुपीजपर्यंत पडेल एक कपल. आणि जर प्रायव्हेट वॉशरूममध्ये म्हणजे एक रूममध्ये घेतलं एक कपलनी तर 800 रुपीज पडतं. आणि हे 24 आवर्सचा टाईम असतं तुम्हाला. ते चार्जेस लिहिलेले. गाइज देखो देखो मेरे गरीब लोग. हाय गुड्डा, आप कहाँ पे आए हो? माता रानी के पास जाना है. तो पहले खाना खाओगे ना. अंबाबाई के पास जाना है. आपके आपके ये ओठों को क्या हुआ, लिप्स को क्या हुआ इधर? ठंडी लग गया? तो फट गया. फट गया. तो मम्मा जी आप क्या करोगे वो इसके लिए? मम्मा का भी फट गया स्किन. बहुत ठंडी है यहाँ पे, है ना बुड्ढा? तो मम्मा जी उनको वैसलीन लगा दोगे? वॅसलीन लावायचं बुड्ढा? नाही वॅसलीन लावल्यावर चांगलं. आ जाओ आगे है. चलो अंदर नहीं निकालो चप्पल गुड्डा.
हा 104 रूम नंबर आम्हाला भेटला आहे आणि हा आम्हाला धर्मशाळेचा रूम भेटला आहे 800 रुपीजमध्ये. 800 रुपीजला 24 आवर्समध्ये म्हणजे 24 आवर्सपर्यंत तुम्ही हा रूमचा उपयोग करू शकता. सो हे 2 बेड्स आहेत, एक्स्ट्रा गादी पण दिलेली आणि हा प्रायव्हेट बाथरूम आहे. म्हणजे ह्याची प्राईस 800 आहे. त्याच्यामध्ये आरामात 4 लोक राहू शकतात. 4 लोकांसाठी त्यांनी गादी पण इथे ठेवलेली आहे. सो नॉर्मली ह्यांचा रूमचं कसं असतं इथे की 5 जणांचे 650 रुपीज असतात आणि कॉमन वॉशरूम त्याच्यात भेटतं. 800 रुपीजला 5 जण येऊ शकतात. त्यांना प्रायव्हेट रूम भेटेल आणि असे एक्स्ट्रा गादी भेटणार आणि प्रायव्हेट वॉशरूम आणि टॉयलेट भेटेल. असं हा ऑप्शन आहे इथे. आणि ॲडव्हान्स बुकिंग होत नाही तर तुम्ही डायरेक्टली इथे येऊन बुकिंग करू शकता. हे सगळं ब्रेकफास्ट आहे आणि हे गुड्डाची दूध चपाती है ना. आता आम्ही फक्त ब्रेकफास्ट करून मग आंघोळ करून मग मार्केट फिरायला जाऊ आणि संध्याकाळी मंदिरात जाऊ. हो ना गड्डा? शाम को जाए ना हम लोग मंदिर में. नहीं, क्यों? अभी मंदिर जाना है. अभी तो दोपहर हो गई, हम लोग लेट पहुँचे ना. शाम को मंदिर जाएंगे, ठीक है. नहीं तो पहले हम लोग बाहर जाएंगे, फिर सबसे पूछेंगे कि मंदिर अभी जा सकते हैं क्या. अगर लोग हाँ बोलेंगे तो चले जाते हैं, है ना. ओके. बोलो आप लोगों को अगर वीडियो अच्छी लग रही हो आप लोग को भी वीडियो अच्छी लगी तो लाइक करो और कमेंट करो और हमारे चैनल को सब्सक्राइब करो. हमारे चैनल को सब्सक्राइब करो. क्या करो? हंसना. वी आर रेडी टू गो आउट. ये सुफाट को आटा टैक्टो पापो. बोलो आई एम रेडी. आई एम रेडी. फैटे मस्त मैं जा रही हूँ. चलो मार्केटला जाऊया आता. बड़ी सो हे नेहमीच आहे माझं रेडी होऊन जातं नेहमी आणि नंतर गुड्डाचे पप्पा गुड्डाला रेडी करायला घेतात आणि एक एक गोष्टी घालत असतात. त्याच्यामुळे मला नेहमीचं खूप राग येतो आणि आम्ही नेहमी सगळीकडे लेट पोचतो आणि लेट पोचल्यानंतर सगळं नाव माझ्यावर येतं की तू लेट केलेलं आहेस. हे दोघांना बघा किती दोघांचा टाईमपास चालू आहे. एकदम आरामात दोघं टाईमपास करतायत. डॉर्मेटरी रूम अशी असतात. तुम्ही जर ग्रुप आले खूप सारे जण तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ते पण 650मध्ये. कॉमन वॉशरूम असेल आणि 5 जण इथे झोपू शकतो. लॉकर्स पण आहेत. सो आता आम्ही जेवणार आधी. सगळ्यात आधी तर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत जेवण्यासाठी. बघा इथे म्हणजे असं प्रायव्हेट पण आहे आणि आपलं इथे फ्री जेवण पण आहे. फ्री जेवण म्हणजे कसं आहे की याचंच आहे महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टवाला आहे. तर तिथे कम्प्लिटली फ्री जेवण भेटणार आहे. सो आम्ही आधी तिथे जाऊन टेस्ट करूया आणि प्रसाद म्हणून तिथे खाऊन घेऊ. सो इथे अशी लाईन लागली आहे बघू शकता तुम्ही फ्रीवाल्या जेवणसाठी. या लाईनमध्ये आता आपण पण उभे राहणार आणि नंबर लागल्यावर आपण जेवू. पण आपण थोड्या वेळानंतर येऊ फिरून. पण इथे भेटणार. हे ऑफिस आहे आणि ऑफिसच्या एक्झॅक्ट बाजूला आहे जिथे जेवण मिळणार आहे. मला तरी मार्केट सगळं सिमिलरच वाटत होतं जसं आपल्या मुंबईमध्ये आहे. सेम आहे आणि फक्त इकडे ना जोरजोरात ओरडत होते की 100 रुपयामध्ये कोणतीही ज्वेलरी घ्या. पण त्या ज्वेलरी जे आपल्या मुंबईमध्ये पण आहेत, कल्याणमध्ये पण आहेत आमच्या. सो सेम जसं मोजडी आहे, कुर्तीज आहे जे म्हणजे आता शॉर्ट कुर्ती जास्त चालू आहे ते आहे, लॉंग कुर्तीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर आहेत ऑलमोस्ट. ए गुड्डू
कोणतं घ्यायचं आहे? ती मोठी आहे ना बेबी, आपण छोटावाला घेऊया. स्पेशली मी ज्या गोष्टीसाठी कोल्हापूरला आली होती ते महालक्ष्मीचं मुखवटा आणि ती साडी, तर ही सगळी मी खूप सारी शॉपिंग केली आहे. मी पुढे एक शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकणार, त्याच्यामध्ये माझी सगळी शॉपिंग दाखवणार. मला खूप 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 आवडलं तिकडे जाऊन, की स्वस्तमध्ये म्हणजे 120 रुपीजमध्ये मी मुखवटा घेतला आणि देवीसाठी ज्वेलरीज घेतली, साडी घेतली. हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. मला खूप खूप हे सगळं आवडलं आणि आय एम शुअर जी पण म्हणजे बाई मार्गशीर्ष करणार आहे ना, त्यांना नक्की नक्की नक्की. अजून इथे एवढी गर्दी लागली आहे, आम्ही दर्शन करू शकू. इथे कोल्हापुरी चप्पल भेटतात, सगळे चांबड्याचे चप्पल. नहीं बेटू, कुठे इधर भी आके बबल गनी. ना इथे लाडू भेटणार, प्रसाद, ते पण पेड आहेत. 10 रुपीज 20 रुपीजमध्ये प्रसाद घेऊ शकता. मला ना इकडे एक मूर्ती खूप आवडली होती, ही वाली. जाताना आम्ही संध्याकाळी घेऊ. अजून दर्शन नाही केले ना, मग सगळे एकत्र सामान घेऊया. सो गाईज, खूप खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही रस्ता विसरलो की आमचं रूम ते कुठे आहे. आम्ही शोधत शोधत आता जाणार आहे. बुड्ढा सेम मुंबईसारखं पण इकडे मार्केट आहे. चपलीचं शॉप आहे, टी शर्ट आहे आणि जेवायचं तर प्रत्येक ठिकाणी जेवायचं आणि सगळीकडे कोल्हापुरी स्पेशल जेवण मिळतं. सो मला काय मार्केटमध्ये इथे एवढं खास इंटरेस्ट येत नाही आहे, कारण की सेम आपल्यासारखंच आणि प्राइसिंग पण ऑलमोस्ट एवढी आहे. इनफॅक्ट इथे थोडीशी 50-100 रुपये जास्त आहे. वाव, मला त्या शॉपमध्ये काहीतरी दिसतंय, मी तिथे जाते एकदा. चलो गुड्डा आजा. हे इकडे चाललाय रोड. कुठे चाललाय? आपल्या घरच्या इथे. मला आपल्याला जेवून जायचंय ना. राशन पण भेटते इकडे. इकडे ना मेन मार्केट आहे हा, जिथून इकडचे जे लोक राहतात ना, ते इथून सगळे भाजीची मार्केटिंग करतात. सो ही जी तुम्ही रांग बघताय ना, ही रांग जात आहे फ्रीचं जेवण जेवणासाठी. सो बेसिकली ट्रस्टचं जेवण आहे तिथे. आणि जे तुम्ही हे बघताय ना, आम्ही बॉटल विकत घेतो, ही लोक बॉटल पाण्याची देत आहे, त्याचा अर्थ म्हणजे तिथे पाणी भेटत नाही. तर असं काहीच नाही आहे, बिलकुल तुम्ही बॉटल घेऊ नका. आम्ही चुकी केली घेऊन, बिकॉज तिथे पाणी बाहेरचं पिणं अलाउड नाही आहे. त्यांचं खूप अप्रतिम जेवण आहे, खूप छान जेवण त्यांनी, म्हणजे ते ट्रस्टवाल्यांचं जेवण असतं आणि नीट आणि क्लीन असतं सगळं. भांडी वगैरे पण तिकडची चांगली असते, म्हणजे क्लिनिनेस खूप चांगला आहे. थोडंसं ते माणूस जे उभा आहे तो थोडा रूड आहे जरासा, बट बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. गर्दी खूप असते, त्याच्यामुळे मे बी ते फ्रस्ट्रेटेड असतात, पण त्याच्या हिशोबाने त्यांनी जी भांडी म्हणजे जेवण्यासाठी जी भांडी दिली आहे, पाणी जे दिलेलं होतं पिण्यासाठी, ते पण खूप क्लीन होतं. आणि तिथे मोबाईल पण जास्त यूज करणं अलाउड नाही, कारण की गर्दी खूप असते आणि त्याच्या हिशोबाने जेवण पण खूप चांगलं होतं. कुठं वैष्णोदेवीला तू नव्हतीस ना, मम्माच्या फोटोमध्ये होतीस ना, आता इथे आलीस ना, कसं वाटतं मग तुला?
दिखाना हम लोग को सिर्फ खा के। देखो गुड्डा खा रही है खाना। गुड्डा जेवण कसं होतं? हां छान होता. आवडलं तुला? कसं होतं दाखव. इथे तोंड कर. कैसे करते? ऐसा करो ऐसा. बस अभी लाइक करो. बोला आप भी ठंडी में लगाया करो. बघा काहीच माझ्या गुड्डाला राग आलाय कारण की तिचे पप्पा तिला ओरडले ना पाण्यात मस्ती करत होती तर. हाँ ना गुड्डा, मैं चिपा चिप्स देता हूँ, मेरे पास बहुत सारे चिपा चिप्स. सो ही ट्रिप अनप्लॅन्ड होती तरीसुद्धा एवढं सगळं मॅच झालेलं आहे. मी जितक्या वेळा पण प्लॅन केलेलं काहीतरी पण मी कधीच काही केलं नाही आणि यावेळेस अनप्लॅन ट्रिप होती तरी पण अगर हम लोग अभी कहीं ना बोला तो फिर गुला खाने से सर्दी हो जाएगी. हम लोग घर कैसे जाएंगे बताओ. साडी आहे घर जाना है ना हमें. एवढं करून आम्ही पुन्हा तेवढं बाहेर निघालो आणि गुड्डाला एवढं मम्मा ने अच्छी लग रही थी कि मम्मा ने गुड्डा को गोला नहीं लेके दिया ना इसलिए ना. तर त्याच्यामुळे ती खूप जिद्द करत होती आणि मग तिच्या पप्पाने तिला गोळा घेतला. फाइनली गुड्डा ने रो रो के मम्मा पापा को मना लिया कि इसको गोला चाहिए. आणि मीराने गोळा गुड्डा आल्यापासून नुसती पाण्यात खेळते, बर्फ खाते, आईस्क्रीम खाते. आय डोंट नो किती आजारी पडणार आहे. तशी तर गुड्डा खूप स्ट्रॉंग आहे, आजारी नाही पडणार है ना गुड्डा. गुड्डा गुड्डा आता काहीच नाही मारणार ना तू. घे. ही आहे आपली महालक्ष्मी देवीचं मंदिर. सो आता आम्ही इथे एंट्री मारतोय. गुड्डा देखो किती खुश हो गई अभी. चलो पुरोहित सुदाम सांगले. काही प्लॅन असो किंवा नसो बट हा माझा प्लॅन होताच की मी जर आता परत कोल्हापूरला जाणार किंवा तुळजाभवानीला जाणार तर हे मळवट नक्की लावणार. सो मी हे माझ्या कपाळावर मस्त मळवट लावलं. माझं बघून गुड्डाने पण जिद्द केली आणि गुड्डाच्या कपाळावर मी लावलं थोडंसं. तर ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. मला हे खूपच जास्त छान दिसत होतं. मे बी ते साडी मी नेसली होती आणि तसं प्रॉपर माझं ज्वेलरीज आणि म्हणजे जे बोलतात ना तसं की जे आपण खुश असतो आणि जी इच्छा असते ती समटाईम्स जर पूर्ण झाली तर ते आपल्या फेसवर दिसतं. इट्स काइंड ऑफ. मंदिराच्या इथे आम्ही आलो तर आहे पण अजून माहितीच नाही आहे की एंट्री कुठून आहे आणि गर्दी कुठून आहे. चला आपण शोधत जाऊया इथे. मग कुठून आहे एंट्री? हे बघा किती मोठी रांग आहे. हे मंदिर आहे मेन मंदिर आणि ही रांग तिथपर्यंत आहे. सो आम्ही इथून गेलेलो आणि आता परत फिरून आम्ही तिथेच आलो. ये पटकन. ही बघा गर्दी. इकडे आपल्याला खूप 2.5 तासाची लाईन लावायची. कुठं अजून कुठं चल पटकन. ही बघा गर्दी इकडची. मे बी आम्हाला 2-2.5 तास लागतील या गर्दीतून बाहेर पडायला आणि दर्शनासाठी. माझा आवाज जाईल ना एवढ्यामध्ये? आमच्या
मागे पण इतके लोक आहेत. इथे अशी थंडगार हवा पण आहे ना, म्हणजे किती पण गर्दी असेल ना तरी पण लोक थकणार नाही. बसायला स्पेस पण आहे इथे. कुठे आहे का? हे बघ, हे बघ इथे. मोठी लाईन आहे अजून. एक दो नको ना बाप्पा, माता रानी गुस्सा हो जाएगी. इधर पप्पा करो, इधर पप्पा करो. माता रानी गुस्सा हो जाएगी. बाप्पा कुठे? व्हेरी गुड. कुठं? इकडे बघ. गर्दी खूप जास्त आहे गाईज. सो इथून सगळीकडे सेम सेमच दिसतंय. तर ही लाईन इथे आतमध्ये जाते. आतमधून अजून किती लांब आहे माहीत नाही. सध्या तरी एवढी गर्दी आहे. सो हे मंदिर तिरुपती बालाजीचं आहे. आजीबाई किती छान बसलेत ना. ते बोलतात महालक्ष्मीच्या दर्शनाच्या आधी तिरुपती बालाजीचं दर्शन करायचं असतं आणि मग तेव्हा महालक्ष्मीचं दर्शन कंप्लीट मानलं जातं. काय करते? बाप्पाच्या पाया नीट पड. चल बस झालं. आजी ओरडल, काढू नको तोंडात. हे पण टाक तोंडात. ठीक आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाच्या आधी आपण तिरुपती बालाजीचं दर्शन केलं. ह्याचं साक्षी म्हणून गणपती बाप्पाचं मंदिर इथे मध्येच बनवलेलं आहे आणि ते खूप छोटेसं आहे आणि म्हणजे एका भिंतीला चिटकलेलं, त्याच्यामुळे त्याचं दर्शन जास्त करू नाही शकत, पण लांबून आपण बाप्पाला नमस्कार करू शकतो. मला ना महाराष्ट्राच्या कोणत्याही मंदिरामध्ये ह्याच गोष्टी नाही आवडत की फोटो व्हिडिओ करणं अलाउड नाही करत. आम्ही काश्मीरला गेलेलो वैष्णोदेवीकडे, तिथे फुल्ली अलाउड होतं आणि तिथे गर्दी पण होत नव्हती वैष्णोदेवीला. आणि तिथे मस्त आम्ही फोटोज काढले माता राणीचे मस्त आणि सगळं प्रॉपर दर्शन वगैरे केलं. आपल्या इथे नेहमी हेच आहे की फोटो व्हिडिओज काहीच काढू देत नाही, इवन दर्शन पण प्रॉपर होऊ देत नाही. हे बाहेर जे सगळे गर्दी करून उभे आहे ना, तिथे महालक्ष्मीचं लाईव्ह दर्शन होत आहे आणि संध्याकाळचे 5:30 वाजता, त्याच्यामुळे तिथे सूर्याची पहिली किरणे डायरेक्टली देवी अंबाबाईच्या चेहऱ्यावर येणार आहेत आणि त्याच्यामुळे सगळे लोक हे लाईव्ह दर्शन करतात इथे उभा राहून आणि फोटो महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तिथे एक छोटंसं मंदिर तुळजाभवानीचं बनलेलं होतं आणि ते बघून खरं असं वाटतं की महालक्ष्मी मंदिरात येऊन माझा काहीतरी चांगलं झालं. बिकॉज मला महालक्ष्मीची मूर्ती प्रॉपर बघता आली नाही, प्रॉपर दर्शन घेता आलं नाही, पण तुळजाभवानीच्या छोटंसं मंदिरामध्ये एवढं चांगलं दर्शन घेऊन मला खूप आनंद झाला. आणि ही मूर्ती सेम वाटत होती, तुळजाभवानीची जी आहे तीच महालक्ष्मी देवीची पण सिमिलर मूर्ती आहे. मला खूप आनंद झाला. सो ॲज आय टोल्ड यू की इथेच खूप सारे दागिने भेटतात 100 रुपयामध्ये. तर मी पण इथून शॉपिंग केली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन तर प्लीज इथे बघा. त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, म्हणजे मी असेच नेक्स्ट व्हिडिओ टाकत राहणार. सो संध्याकाळच्या वेळेसला लाईट्स अशी पेटते आणि मग असं दिसतं मंदिर बाहेरून. वाव, मंदिराचं शिखर किती सुंदर आहे ना. फिरून दमलो आम्ही
आता इकडे आलो. हे काय आहे? शंभू वडापाव. ए सोनू, वडापाव कसा आहे? छान आहे हा. गुड्डा आपो ॲक्च्युली ना गुड्डाला आम्ही परत खेळणी नाही घेऊन दिली ना, म्हणून गुड्डा नाराज आहे आता. वडापाव खाते बघा कधी न वडापाव खाणारी माझी पुलेक आज इथून वडापाव खाते. झालं तिला. एकालाच विसायानं येतो आता 2 अरे देवा, काय बोलताय मावशी? 50 रुपये आहे ताई. बाहेर बघा तुम्ही, तरी बी मी 20लाच काढतो. काय पण बोलता मावशी, आमच्या इथे 10 रुपयाला काढतात. असं टाईट ठेव बाळा. असंच राहू दे, जास्त होते भरते. आता करून टाक. ते कसं मागाशी निघलं खरं ते असं गोल हात केली ना तिने. आणि मी तर आणि एक्स्ट्रा ताई काढत बसतो, एवढं काही हे करत बसत नाही. काय ते काय खायचं नाही राहू दे तेवढं. बस काय. गुड्डा हात दाखव तुझा व्हिडिओ मध्ये. असा उभा करून दाखव. काय ऐसे करके दिखाओ. हाँ ऐसा. हैप्पी लाइक करो. रेडी पण व्हायचं. हा मेन प्रवेशद्वार आहे आणि आम्ही इथून एक्झिट घेतली आता. फायनली गुड्डा झोपली. आम्ही रूमच्या इथे पोहोचेपर्यंत गुड्डाची मम्माची शॉपिंगच संपत नाही आहे. ॲक्च्युली मार्गशीर्ष येणार आहे ना, तो मार्गशीर्षसाठी गुड्डाची मम्मानी शॉपिंग केली खूप सारी. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते पण दाखवणार की मी कोल्हापूरवरून काय काय आणलं. सो गाईज, आमच्यासोबत आज खूप मोठा मोय झाला. आम्ही ट्रेनची तिकीट वेटिंगमध्ये ठेवलेली आणि नंतर कॅन्सलेशनचा मेसेज वगैरे काही बघितलं नाही आणि मग आता आम्ही बसने येतो आहे. खूप टाईम आम्ही बसची वेट करत होतो ट्रॅव्हल्समधून, पण बुकिंग खूप फुल आहे. बुकिंग पण भेटत नव्हती. फायनली आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस घेऊन म्हणजे 2 पर्सनचे आमचे 3000 गेलेत, 1500 रुपये पर पर्सन असं करून. बट फायनली आम्हाला मिळाली कल्याणची बस. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की सीट वेगवेगळी आहे. लेट्स ॲडजस्टमेंट करून पण वेगवेगळे असेल तर आम्हाला एकत्र भेटू शकते की नाही. तसं तर कोंडुस्करमधूनच आलेलो, कोंडुस्कर ट्रॅव्हलमधून येताना चाललो पण त्यांच्याच ट्रॅव्हलने. सो बघूया. सो गाईज, फायनली वी गॉट दिस 2 बेड क्योंकि सिंगल बेड्स मिले थे. बहुत प्रॉब्लम हो गया था बट फिर किसी से रिक्वेस्ट करके उनको बोला है. बट देखते हैं. एक जो सिंगल पर्सन था वो आ गया है, लेकिन अभी जो नेक्स्ट पर्सन वो अब तक आया नहीं है. और लेट्स सी, उनको भी वापस रिक्वेस्ट करना है. फ़िलहाल के लिए तो ये 2 सीट वाली हमें जगह मिल गई है, तो देखते हैं आगे कैसा है. अपर साइड वाली बस की जगह. गुड्डा कैसा लग रहा है? बहुत मज़ा आ रहा है. सो गुड्डा के लिए हम लोगों ने पार्सल लिया था. गुड्डा खा के दिखाओ कैसा लग रहा है. आपको ये वापस यहाँ पे आके कैसा लग रहा है? यहाँ पे वापस आके कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है ना. बोलो. तो हम लोग रोज बस में आए फिर क्या करोगे रोज बस में? मारोगे? अभी आप मार रहे हो क्या किसी को? बेटा क्या करना है अभी आपको? आपको इसमें क्यों अच्छा लगता है गाड़ी में? ये गाड़ी में क्यों अच्छा लग रहा है आपको? कौन आएगा? साइन मतलब?
आज आप स्कूल जाओगे ना परसों से स्कूल जाओगे ना? तो आपने तो दोपहर में बोला मम्मा मुझे स्कूल जा। हड्डी पसली तोड़ोगे मेरा? पापा का तोड़ोगे? ओ लग गई ना। ये किस चीज का है? चलो अभी सोने का टाइम हो गया, सब लोग सो गए, हम लोग भी सो जाते बेटा। देखो पापा तो सो गए, सब नाटक कर रहे हैं ना। अपने खर्चे का गाईज आता वाजले 12:15 रात्रीची, अर्धी झोप झाली आहे, ब्रेक भेटला आहे, गाडी थांबली आहे, तर आम्ही इथे काहीतरी खाऊ, मग परत जाऊ बसमध्ये. सो जेव्हा गाडी पकडायची होती तेव्हा 9:15 वाजत होते, आम्हाला भूक नव्हती म्हणून आम्ही जेवलो नव्हतो. विचार केला जेव्हा नेक्स्ट स्टॉप येईल तेव्हा आम्ही जेवू आणि मस्त चिकन वगैरे काहीतरी खाऊयात, तर संडे होता. पण झालं असं की काहीच करायला मिळालं नाही. सो सॅड. 300 रुपयाची पावभाजी खातोय आम्ही. चेअर्स चेअर्स. रात्रीचे 1:15 वाजतात आणि आम्ही चहा पितोय. नॉट बॅड. सॅटर्डेच्या रात्री 9:30 वाजता बसमध्ये बसून संडे अख्खा दिवस पूर्ण दिवस मार्केट फिरून, कोल्हापूर फिरून आणि संडेच्याच रात्री 9:30ची परत बस पकडली आणि सकाळी 6:30 वाजता परत आम्ही कल्याणला पोचलो. असा आमचा हा ट्रिप होता आणि स्मॉल असा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, कल्याण टू कोल्हापूर. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया